नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असून रामकुंड परिसरातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। तसेच त्र्यंबकेश्वर भागातील पावसामुळे गंगापूर धरणाची पातळी झपाट्याने वाढतेय। नाशिकमध्ये आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये विलक्षण वाढ झालेली आहे। नाशिकला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून रामकुंडातील मंदिरांना पाण्याचा वेढा बघायला मिळतोय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत नाशिकहून आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, आज नाशिकला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या तिथे परिस्थिती काय आणि प्रशासनाने या संपूर्ण घडामोडींना आटोक्यात ठेवण्यासाठी काय काळजी घेतलेली आहे? नाशिक जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। रात्रीपासून शहरासह त्र्यंबकेश्वर असेल,